तर मित्रांनो, हे एक रिमाइंडर व्हिडिओ आहे यूको बँकेच्या भरतीबाबत. 21 तारखेला फॉर्म सुरू झाले होते. फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. आज 28 तारीख आहे. हा व्हिडिओ जात आहे. 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला माहीत नाही आहे की याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा या स्टडी फ्लो अपडेट्स चॅनलला. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपल्यासमोर त्याचं ऑफिशियल PDF आहे जे की 8 पेजेसचं आहे, पण तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगणार आहे. बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 21/10/2025 पासून 30/10/2025 पर्यंत, म्हणजे फक्त 10 दिवस याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहेत. वरी बघू शकता, वाचू शकता. त्याचबरोबर प्रत्येक स्टेट वाईज याच्यामध्ये वॅकन्सीज दिलेल्या आहेत प्रत्येक प्रवर्गासाठी, त्याही रीड करू शकता. आपण महाराष्ट्राबद्दल पाहिलं तर 1 मिनिट याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. SC या प्रवर्गासाठी 5 पदे, ST या प्रवर्गासाठी 6, त्याचबरोबर OBC या प्रवर्गासाठी 4 पदे, EWS या प्रवर्गासाठी 1, अनरिझर्व्ड 11, अशा टोटल 27 सीट महाराष्ट्रामध्ये आहेत. टोटल जर सीट पाहिल्या प्रत्येक स्टेट वाईज तर 532 आहेत. तुम्ही कोणत्याही स्टेटसाठी अप्लाय करू शकता, नो मॅटर व्हॉट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असलात तरी. खाली इथे ॲबर्वेशन्स दिलेले आहेत जे की SC ST या प्रवर्गासाठी आहेत, त्याचबरोबर OBC या प्रवर्गासाठी आणि OEWS साठी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये रिझर्वेशन कुणाकुणाला आहेत, डॉर्फिझम असेल, मसल डायस्ट्रॉफी असेल, ॲसिड अटॅक विक्टिम असाल, लेप्रॉसी असेल, क्युअर्ड पर्सन, तर यांच्यासाठी ब्लाइंडनेस असेल, लो विजन असेल, हेअरिंग इम्पेअर्ड असताल, तर तुमच्यासाठी जे आहे, तुम्ही जर याच्यामधून येत असाल, तुम्हाला जर डिसॅबिलिटी असेल किंवा ह्या प्रवर्गातून येत असाल, तर तुम्हाला याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे आणि थोडं आरक्षण पण आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया. नॅशनॅलिटी आणि सिटिझनशिप पाहिजे, म्हणजे भारतीयच फक्त अप्लाय करू शकता. आता मोस्ट ऑफ आपण भारतीयच आहोत, तर आपण याच्यासाठी इझिली क्वालिफाय होऊन जातो. एज लिमिट दिलेलं आहे मिनिमम 20, मॅक्झिमम 28, 1/10/2025 पर्यंत. म्हणजे तुमचं वय जे आहे ते वय 20च्या खाली नसावे आणि 28च्या वर नसावे. तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. मॅक्झिमम एज इंडिकेटेड इज फॉर अनरिझर्व्ड आणि EWS कॅन्डिडेट, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त हे जे एज लिमिट आहे ते EWS आणि जनरल कॅन्डिडेटसाठी आहे. आता बघूया, SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे 28 नाही आहे, तुम्हाला 5 वर्ष आगाऊ याच्यामध्ये देतात. त्याचबरोबर जे OBC प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष, जे PWD विद्यार्थी आहेत, जर SC ST या प्रवर्गातून असतील तर त्यांना 15 वर्ष, OBC मधून असतील तर 13 वर्ष, आणि UR म्हणजे EWS वगैरे असतील अनरिझर्व्ड तर 10 वर्ष. पण हे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी त्यांच्यासाठीच हे जे एज रिलॅक्सेशन आहे ते दिलेलं आहे. आता खाली जे रिलॅक्सेशन आहे ते विडोज, म्हणजे जे ज्यांचा पार्टनर या दुनियामध्ये नाही आहे, जे विधवा आहेत, जे डायवॉर्स्ड वुमेन आहेत, जे कम्प्लिटली लीगली डायवॉर्स्ड वुमेन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे. जे अप टू 35 इयर्स फॉर UR EWS साठी आणि 38 इयर्स फॉर OBC साठी आणि 40 SC ST या प्रवर्गामधून. त्याचबरोबर याच्यामध्ये स्टिपेंड बी वाचू शकता, लोकल लँग्वेजसुद्धा वाचू शकता त्याच्याबद्दल, आणि ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग, जे टोटल ड्युरेशन असणार आहे ट्रेनिंगचा टाईम असणार आहे ते 1 इयर असणार आहे फ्रॉम द डेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट वाईजच. ऑनलाईन टेस्ट जे आहे ते आपण पाहू शकता. ऑनलाईन टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर याच्यामध्ये विषय बघू शकता. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन्स, जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन्स, रिजनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन्स, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन्स, असे 100 क्वेश्चन्स असणार आहेत. मॅक्झिमम मार्क 100, म्हणजे ईच क्वेश्चन 1 मार्कासाठी. तुमचं जे एक्झाम ड्युरेशन असेल, जो टाईम आहे एक्झामचा तो 60 मिनिटाचा असणार आहे. तर तुम्हाला या वेळेच्या आतच एक्झाम द्यावी लागेल. याच्यामध्ये पासआउट झाल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल, वेटिंग लिस्ट असेल, प्रोसिजर आहे पुढे, तुम्हाला त्यानुसार जे आहे त्याच्यामध्ये जॉब मिळून जाईल. आता कॅटेगरी पाहूया, फीस पाहूया कॅटेगरीनुसार किती आहे. SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फीस नाही आहे. PWBD म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीजसाठी 400 रुपये प्लस GST, आणि जनरल OBC EWS या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये प्लस GST याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही हे फी दिलेलं आहे. एक्झाम लिंक जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा पिन कमेंटमध्ये देऊन टाकेल. तुम्ही नेमकं कमेंट करा तिथं, किंवा इंस्टाग्रामवर तुम्हाला ह्याची जी लिंक आहे ऑफिशियली ती मिळून जाईल. कसं अप्लाय करायचं आहे हे खाली ॲडवायझरी आहे, पण हे PDF तुम्हाला एकदा मिळाले ना, तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. तर हे शॉर्टमध्ये इन्फो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.